जबरी चोरी करणारे देवेंद्र दिगंबर पताडे आणि बाळू परशुराम नाईक हे गडहिंग्लज इथल्या आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना परिसरात येणार असल्याची स्थानिक गुन्हेन्वेषण शाखेला माहिती मिळाली होती. यावरून पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे यांच्या पथकानं दोघांनाही ताब्यात घेतलं. चौकशीत त्यांनी 6 महिन्यांपूर्वी गडहिंग्लजमध्ये निर्जन स्थळी एका वृद्ध महिलेच्या गळ्यातील बोरमाळ आणि मंगळसूत्र असा एकूण 14 ग्रॅम सोन्याचा ऐवज लुटला असल्याचं सांगितलं. या दोघांकडून 2 मोबाईल फोन, 14 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण 2,40,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आलाय. या कारवाईत पोलीस अंमलदार प्रवीण पाटील, दीपक घोरपडे, समीर कांबळे, सतीश जंगम, अरविंद पाटील, अमित सरजे, सतीश सूर्यवंशी, राजेंद्र वरंडेकर आदींचा सहभाग होता. पुढील तपास चंदगड पोलीस करतायत.